कॅप्टन्सी 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 बिग बॉसच्या घराचा पहिला कॅप्टन कोण? तर चला आपण आज बोलणार आहोत एपिसोड 5 बद्दल. एपिसोड 5 एपिसोडमध्ये काय झालं त्याबद्दल. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संकेत आयरे यूट्यूब चॅनलला. मागच्या एपिसोडमध्ये आपण बोललो की जोरदार भांडण झालं होतं ओमकार आणि विशालमध्ये. त्यानंतर तन्वी आणि सोनालीमध्ये. सोनालीने काही रिॲक्ट केलं नव्हतं. मग तन्वीला कुठं ना कुठं रिॲक्ट करायचं होतं. त्यात सागरदादांनी एक शब्द काहीतरी बोलला तिला की हे चुकीचं आहे, तू जे करते तुला नाही लागलेलं आहे, तिने कानपट्टीत नाही मारली आहे तुझ्या. त्याबद्दल सागर आणि तन्वीचं भांडण झालं होतं. तर बोलता 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 सागर दादा चिडून गेला, कारण त्याला असं ऐकू आलं, कारण ती तन्वी बोलली कॉमेडीबद्दल आणि त्याला असं वाटलं की ती त्याच्या प्रोफेशनबद्दल बोलली. आणि बोलता बोलता सागर दादा मी जोरदार सुटला, तुझ्या आईचा हो असं बोलून सागर दादा आला. मग त्यानंतर जसं तुम्हाला मी सांगितलं मागच्या एपिसोडमध्ये, बिग बॉसने त्यांना शांत केलं आणि लगेच सेकंड राऊंड सुरू झाला. तर अचानक सेकंड राऊंड सुरू झाला. सेकंड राऊंडमध्ये पण तेच झालं. एका साईडला होतं सचिन कुमावत, दुसऱ्या साईडला होते दुसऱ्या याच्यामध्ये स्ट्रॉंग कंटेस्टंट होती रुचिता. तसा तो राऊंड सुरू झाला आणि राऊंड संपल्याच्या याच्यावर सचिनला तन्वीने मिठी मारली आणि धन्यवाद बोललं की दादा धन्यवाद, आणि सगळे बघायला लागले. अचानक काय झालं असं झालं. त्यानंतर जे आहे तुम्हाला जसं बोललो तुम्ही, गेममध्ये ट्विस्ट होता सेकंड राऊंडमध्ये, कारण पहिला राऊंड कॅन्सल झाला होता. तर सेकंड राऊंडमध्ये असं होतं की जी टीम जिंकेल, दोघी ग्रुप होते, जो ग्रुप जिंकेल त्या ग्रुपमधून जे आहे ज्याला ठरवायचं आहे की कोणीतरी एक त्याचं सिक्रेट सांगेल आणि ते सिक्रेट फक्त बिग बॉस ऐकवतील. आणि दुसरा जो ग्रुप आहे त्यांनी जर ओळखला की लांडगा कोण आहे, म्हणजे हे सिक्रेट कोणाचं आहे, तर जे आहे दुसरी टीम जिंकून जाईल. असा तो गेम होता. तर त्या गेममध्ये पण जे आहे तन्वी बाद झाली आणि तन्वीला खूप वाईट वाटलं त्याचं. तन्वी रडायला लागली, विनवण्या करायला लागली, मला खेळू द्या, तुम्ही चेंज करा कंटेस्टंट. तर ते असं होत नाही, कारण गेम एकदाच खेळला जातो. त्यानंतर आपण बघितलं राकेश जो आहे, तिसऱ्या राऊंडमध्ये राकेश होता. राकेश खूप सॉफ्टली खेळत होता, प्रभूच्या मागे इकडं तिकडं. त्यांचा टॉम अँड जेरी सारखा खेळ चालू होता. तर माझं पण म्हणणं आहे राकेश दादा थोडंसं, आता काही गोष्टी राकेश दादाचं असं आहे की तो घर आहे आणि ते त्याचं स्वतःचं घर आहे आणि तो राज करतोय. सगळे त्यांनी लोक ठेवलेले आहेत, सगळे करताय. तो फक्त एक स्पेसिफिक बोलतो काहीतरी आणि लगेच म्हणजे मुद्द्याचं बोलतो आणि बस, बाकी काही तो त्याचा गेम दाखवत नाही. तर राकेश दादा थोडंसं खेळा, आम्हाला पण चांगलं वाटेल. त्यानंतर याच्यामध्ये मी बघितलं की जो पण तो कापूस होता, कापूस सगळेजण घेऊन जे आहे इकडं लपवू तिकडं लपवू करण होता खेळताना. पण ज्या बाया होत्या, जसं दीपाली झाली, राधा झाली, ह्या त्यांच्या शर्टमध्ये ते कापूस लपवत होते. आता मला सांगा, तुम्ही बिग बॉसची कोणती प्रॉपर्टी तुमच्या शर्टमध्ये लपवताय आणि जर दुसऱ्यानी समोरच्यानी ती ओढली, तर तुम्ही असं म्हणू नका की त्यांनी तुमचा शर्ट ओढलाय किंवा तो चुकीचा इथं हात लावतोय तिथं हात लावतोय. तुम्ही काहीतरी प्रॉपर्टी बिग बॉसची तुमच्या शर्टमध्ये लपवता, एक तर मग ते लपवू नका, नाही तर मग ते सोडून द्या. तर ते चुकीचं होतं, कारण सेम दीपाली राधाला बोलली होती तू माझ्या शर्टला हात लावू नको, आणि सेम राधा पण दीपालीला बोलली होती तू माझा शर्ट ओढू नको, तू माझा शर्ट ओढते. त्यानंतर तिसऱ्या टास्कमध्ये झाली अनुश्री बाद आणि जो लास्ट टास्क होता त्या टास्कमध्ये झाली सोनाली बाद. त्यानंतर जे आपल्याला कळालं की प्राजक्ता जी आहे, प्राजक्ता ती बनली बिग बॉस मराठीची पहिली कॅप्टन. तर त्यामुळे सगळ्यांना चांगलं वाटलं की ठीक आहे, एक योग्य कॅप्टन बनलाय. तसंच बोलता 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 सगळे तिच्या रूममध्ये गेले प्राजक्तासोबत. तिचा कॅप्टन्सीचा रूम बघितला, रूम खूप छान वाटला. तिला सेपरेट बाथरूम दिलं होतं बिग बॉसनी. म्हणजे मला समजलं नाही, बिग बॉसनी तिला सेपरेट बाथरूम दिलं, त्याचं एवढं का कौतुक, एवढा आनंद का? म्हणजे काय तिला काही वेगळ्या प्रकारचा कमोड बिमोड दिलाय, वेगळ्या प्रकारचं पाईप दिलाय पाणी मारायला, असं काही नाही ना. नॉर्मल बाथरूम होतं, दिलंय तिला, कॅप्टन बनली ती.
त्यानंतर आपण बघितलं पहाटे 4 वाजता हे सगळे बसलेले होते पूल जवळ आणि पहाटे 4 वाजता पण सगळ्यांचं तेच डिस्कशन चालू होतं की चावी कोणी चोरली. तर बिग बॉस एकदा तुम्ही सगळ्यांना सांगून द्या की चावी कोणी चोरली किंवा आम्हाला तरी दाखवा, कारण आम्हाला पण कल्पना नाही हे ट्विस्ट तुम्ही कधी उघडणार आहे हे ट्विस्ट. तर त्यानंतर आपण बघितलं हे सगळे बसलेले होते आणि आयुष म्हणतो की आम्ही काही खाणार नाही, मी उपोषणवर बसलोय. त्यामध्येच मग सकाळी सगळे उठतात. त्यामध्ये सागर दादाचा घसा बसलेला असतो, कारण काल सागर दादा खूप चिडलेला होता आणि ओरडला होता. आणि त्या 6 वाजताच विशाल जातो, जे आहे विशाल बघतो की त्याचा डायमंड जे आहे, त्याच्या गळ्यातलं डायमंड जे आहे ते ओमकारने त्या कालच्या भांडणामध्ये फेकून दिलं होतं स्विमिंग पूलमध्ये. तर विशाल जातो राकेशकडे आणि राकेशला समजवतो तू उसको बोल दे कि उसने मेरा वो फेंका है, तो वो उठने से पहले मैं उठने से पहले वो मुझे मिलना चाहिए, नहीं तो मैं इसको कोर्ट में घसीटूंगा. असं तसं हे सगळं तो हिंदीमध्ये बोलत असतो की मैं उसको ये शो में नहीं रहने दूंगा असं तसं. तर त्यानंतर जे आहे जो आपला राकेश आहे, राकेश जातो ओंकारकडे, त्याला समजवतो आणि त्याला सांगतो बोलायला विश्वाससोबत. त्यानंतर परत यांचं चालू सगळ्यांची तयारी वगैरे होऊन जाते आणि मग विशाल सगळ्यांना सांगतो की असं कोणी सांगणार नाही जे उपोषणाला बसले, तर असं कोणी सांगणार नाही, तर तुम्ही प्रत्येकाला सेपरेट विचारा. तर प्रत्येक जणाला ते सचिन, आयुष, सागर, करण असे एका साईडला बसलेले असतात आणि प्रत्येक जण येतो एक त्यांना विचारतो की खरंच तू घेतली का, मला सांगा, मला याच्यात एक गोष्ट कळाली नाही. जर मी चावी चोरली आहे आणि मला कळालं आहे की आता हे याच्यामुळे लोक जेवत नाही आहे किंवा हे झालं, मी स्वतःहून कसं तुम्हाला सांगून देईल की मी चावी चोरली आहे. लॉजिक आहे बाई याच्या मागे. त्यानंतर एका साईडला रोशन दादा त्याची लव्ह स्टोरी सांगत होता. तिथं रोशन दादा थोडासा आपल्याला चांगला दिसायला भेटला की चांगलं काहीतरी एक बोलतोय. त्यानंतर अचानक जे आहे प्राजक्ता कॅप्टन झाल्यामुळे सगळे आता कामाच्या ड्युटीज वाटल्या गेल्या आणि रुचिता म्हणायला लागले मी भांडे नाही घासणार. मग कारण भांडे घासायची ड्युटी होती रुचिताची, पण हे लोक रुचिताला चहाचे भांडे घासायला लावत होते, जे की होतं चुकीचं आणि ती ड्युटी ॲक्च्युअलमध्ये होती सोनालीची. तर मग राकेशने हसता हसता सोनालीला पकडून तिच्याकडून ते भांडे पण सगळे घासून घेतले आणि सोनाली एक शब्द पण बोलली नाही, तिने गपचूप एका साईडला तोंड करून घासून बी घेतले. ते केमिस्ट्री दोघांमध्ये थोडी बघितली आपण. त्यानंतर आपण बघितलं की प्रभू जो आहे मध्ये मध्ये कमी बोलतो पण मध्ये मध्ये असा बोलून टाकतो काही गोष्टी, शायरी वगैरे, मी ही पोरगी पटवली होती, ती पोरगी पटवली होती, म्हणून आपल्याला ते आनंद होतो प्रभूला बघून. तर आत्तापर्यंत आपण एवढं बघितलं. बघू आता पुढचं जे आहे आपण भाऊचा धक्का बघणार आहे. जेव्हा 7वा एपिसोड येईल तेव्हा खरी मजा येणार आहे. आणि बघू तोपर्यंत तुम्ही आपल्यासोबत राहा, कमेंट करा तुम्हाला कोणता कंटेस्टंट आवडला आत्तापर्यंत. आणि जे आहे आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.